नमस्कार। जय महाराष्ट्र। मंचावर उपस्थित राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय सुभाष देसाई साहेब, आता ज्यांनी अतिशय इन्स्पायरिंग अशा प्रकारचे विचार आपल्यासमोर मांडले ते श्री विवेक रणदिवे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री स्वाधीन क्षत्रिय जी, श्री सुनील सूर्यवंशी जी, श्री शैलेश शेट्टे जी, नरेश भरडे जी, सचिन सोनटक्के जी, संजीव कुवाडेकर जी, श्री अजय दांडेकर, नमिता दांडेकर, या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार विनायकराव मेटे, श्री मोहन आगाशे, जब्बार पटेल, अतुल कुलकर्णी, या ठिकाणी उपस्थित अमेरिका स्थित माझ्या सर्व मराठी भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा नमस्कार। माझ्याकरता ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 17व्या अधिवेशनाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली। मी असं समजतो की माझ्या जीवनातला एक अतिशय महत्त्वाचा क्षण हा या ठिकाणी मी अनुभवतोय। मैत्र पिढ्यांची काय सुंदर संकल्पना आहे बघा। आणि खरोखर जे गीत आपल्या समोर सुरुवातीला सादर झालं की पहिल्या पिढीने जो वृक्ष या ठिकाणी लावला त्याचं रूपांतर या सगळ्या वटवृक्षामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। केवळ सुनील सूर्यवंशींना मला एवढंच सांगायचं आहे की आपण या अधिवेशनाचं सिक्रेट हे आमच्यासमोर सांगितलं आहे की इथे जो येतो तो काहीतरी पुढे बनतो। त्या पुढच्या 2-3 अधिवेशनाचं बुकिंग माझं स्वीकारू शकलात आणि समजा माझं बुकिंग तुम्ही स्वीकारणार नसाल तर कृपया विरोधी पक्ष नेत्यांना तरी बोलवू नका। खरं म्हणजे आपल्या मराठी बांधवांनी अमेरिकेमध्ये येऊन जी प्रगती केली ती बघून खूप आनंद वाटतो, समाधान वाटतं आणि अभिमान वाटतो। आणि ज्याचा उल्लेख झाला की 60च्या दशकामध्ये पहिल्यांदा जी मंडळी आली त्यांनी खूप कष्ट घेतले, त्यानंतर माहिती तंत्रज्ञानातले आमचे सगळे वीर या ठिकाणी आले आणि त्यांनी अख्ख्या सिलिकॉन व्हॅलीवर कब्जा केला आणि आज जवळजवळ 3री पिढी जी इथेच जन्मलेली आहे ती देखील या ठिकाणी आपला जो मराठी तुका आहे, जो आपला मराठीचा ध्वज आहे, तो ध्वज या ठिकाणी अतिशय अभिमानानं उंचावते आहे। ही खरोखर आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही तुमचं मराठी पण जिवंत ठेवलं। शेवटी असं म्हणतात की ज्याला इतिहास नसतो त्याला वर्तमान असू शकतं पण त्याला भविष्य नसतं। इतिहास हा जिवंत ठेवावाच लागतो आणि एवढ्या मोठ्या समृद्ध संस्कृतीचा वारसा हा आम्हाला मिळाला आहे की ज्या संस्कृतीमध्ये शौर्य आहे, वीर्य आहे, ज्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्याच्यामध्ये वैराग्य आहे, काय नाही आहे, अशा सगळ्या गोष्टींचा वारसा हा आपल्याला मिळालेला असताना ज्यावेळी आपण आपल्या देशापासून दूर दुसऱ्या देशामध्ये त्या देशाचे नागरिक म्हणून अतिशय उत्तमपणे काम करतो, त्याचवेळी आपलं मूळ कुठे आहे हे देखील जिवंत ठेवणं, ते देखील आपल्याला माहीत असणं हे अत्यंत आवश्यक असतं।
जगाच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर व्यक्ती यशस्वी झाल्यानंतर पहिलं काम काय करतो, तो आपलं मूळ शोधायला जातो. त्यामुळे आपलं मूळ हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तेच या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम हे बृहन महाराष्ट्र मंडळ आणि त्याच्या अंतर्गत काम करणारी जी 54 मंडळ आहेत या सगळ्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे खरोखर अभिनंदनास पात्र आहात. मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो. आज या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे की आपला महाराष्ट्र देखील बदलतोय. या ठिकाणी आल्यानंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठी भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पार पाडली. या अर्थव्यवस्थेला कोणी खारीचा तर कोणी सिंहाचा वाटा दिला. आपापल्या क्षेत्रामध्ये आपण जे काम केलं त्याच्यामुळे हा देश पुढे गेला. या देशाच्या विकास यात्रेमध्ये तुमचा सर्वांचा काही ना काही वाटा आहे आणि मला असं वाटतं की खरोखर ही आपल्या सगळ्यांकरता अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या भारतीय मुळातल्या मराठी माणसांनी या अमेरिकेच्या वाटचालीमध्ये एक सिंहाचा वाटा या ठिकाणी खऱ्या अर्थानं ठेवला आहे आणि तो भविष्यात देखील आपण ठेवणार आहात. पण त्याचवेळी मला आपल्याला आज हे देखील म्हणायचं आहे की या देशाच्या वाटचालीमध्ये आपला वाटा आहे तो राहिलाच पाहिजे. या देशाने आपल्याला खूप दिला आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या देशाच्या भविष्याकरता आपल्याला उत्तम काम करायचंच आहे. पण त्याचवेळी आज आपल्याला संधी प्राप्त झाली आहे. आज आपण या अवस्थेमध्ये आहोत की आपल्या मातीकरता देखील आपण काही ना काही करू शकू. आपल्या मातीमध्ये देखील इतक्या संधी तयार झाल्या आहेत. त्या संधीच्या माध्यमातून आपल्या देशाला देखील आपण पुढे नेऊ शकतो. मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थानं त्याच्याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज बघा आपला जो भारत देश आहे हा इतक्या संक्रमणाच्या अवस्थेतनं चालला आहे. पण या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये आव्हानं मोठी आहेत पण त्यापेक्षा मोठी संधी त्या आव्हानांनी आपल्याला दिलेली आहे. आज आपला देश हा तरुणाईने मुसमुसलेला आहे. भारत देशामध्ये 50% आपली लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे. एक लोकसंख्येचं ॲडव्हान्टेज, एक डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज हे भारताला आहे. जगाच्या पाठीवर जेव्हा संपूर्ण जग वार्धक्याकडे चालला आहे त्यावेळी भारत हा तारुण्याने मुसमुसलेला देश आहे. आज भारताचं सरासरी वय, मीडियन एज हे 25 वर्षाचं आहे आणि 2020 साली जेव्हा भारताचं सरासरी वय हे 29 वर्ष असेल त्यावेळी जापानचं सरासरी वय 48 वर्ष असेल, त्यावेळी चीनचं सरासरी वय 39 वर्ष असेल, अमेरिकेचं 37 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं 44 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं 42 वर्ष असेल. याचा अर्थ असा आहे की 2020 साली संपूर्ण जग वार्धक्याकडे जात असेल आणि त्यावेळी संपूर्ण जगाला मानव संसाधनाची आवश्यकता पडेल आणि त्यावेळी मानव संसाधन देण्याकरता संपूर्ण तरुणाई जर कुठल्या देशाजवळ असेल तर ती भारत देशामध्ये असेल, ती आपल्याजवळ असेल. आणि म्हणून एक मोठी संधी आज आपल्या देशाला या निमित्ताने प्राप्त होते आहे आणि या संधीचं सोनं जर करायचं असेल तर तुमची आम्हाला आवश्यकता आहे. आज जगामध्ये बसलेले जे आमचे मराठी बांधव आहेत यांनी महाराष्ट्राच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी आमची कळकळीची अपील आपल्या सगळ्यांना आहे. आणि मी सांगितलं महाराष्ट्र बदलतोय. आज महाराष्ट्र प्रगतीकडे जातोय. महाराष्ट्रामध्ये काल आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो आणि मला इतका आनंद आहे की ज्या ज्या शहरामध्ये मी गेलो त्या शहरातल्या मराठी बांधवांनी ज्या प्रकारचं स्वागत आमचं केलं, खरोखर हे जे ऋणानुबंध आहेत हे ऋणानुबंध कदाचित रक्ताच्या नात्याच्या पलीकडले आहेत. म्हणजे परवा ज्यावेळेस सिएटलला आम्ही रात्री पोचलो, रात्री 12 वाजता तिथले आपले मराठी बांधव हे त्या ठिकाणी लहान लहान मुलं आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस आमचं स्वागत करत होते, खऱ्या अर्थानं मन भरून आलं की बघा हे जे प्रेम आहे हे अन्य कुठे मिळू शकतं. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये खूप संधी तयार झाली आहे. परवा ज्यावेळी न्यूयॉर्कला आम्ही आलो आणि आपली जी नवीन महाराष्ट्राची IT पॉलिसी आहे ही IT पॉलिसी नुकतीच आम्ही त्या ठिकाणी प्रसारित केली. मला सांगताना आनंद वाटतो की परवा न्यूयॉर्कमध्ये 4,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही ब्लॅकस्टोन यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामंजस्य कराराच्या माध्यमातून आपण केली. आज आपल्या माननीय पंतप्रधानांनी
मेक इन इंडियाचा नारा दिलाय. आणि मेक इन इंडिया का, तर ही जी सगळी तरुणाई आपल्याकडे आहे, जी तरुणाई आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये खऱ्या अर्थानं टेक्नॉलॉजी जवळ करते आहे. आज सर्वात जास्त स्मार्टफोन युजर जर कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातला जो सामान्य तरुण आहे, या तरुणाला टेक्नॉलॉजी काय आहे, जग काय आहे हे त्याला माहिती आहे. तो छोटीशी गोष्ट हवी असली तर गुगलवर सर्च करून त्याचा संपूर्ण जे काही त्याच्यामधल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाहून रिसर्च करून त्या ठिकाणी तो बोलतो. अशा प्रकारची सगळी पिढी आपल्याकडे आहे. या पिढीला काय हवं आहे? या पिढीला हवं आहे शिक्षण, या पिढीला हवं आहे प्रशिक्षण, या पिढीला हवं आहे रोजगार. आणि देश तयार करण्याकरता एक खूप मोठी भावना यांच्या मनामध्ये आहे. केवळ त्यांना एक व्यासपीठ देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्यावेळी आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं मेक इन इंडिया, आम्ही सांगितलं मेक इन इंडिया तेव्हाच यशस्वी होईल ज्यावेळी आम्ही मेक इन महाराष्ट्र करू. कारण महाराष्ट्र हा भारताचं पॉवर हाऊस आहे. आणि जोपर्यंत महाराष्ट्र प्रगतीकडे जाणार नाही, जोपर्यंत मराठी माणूस हा त्या ठिकाणी जिद्दीनं पेटणार नाही, तोपर्यंत मेक इन इंडिया आणि भारत पुढे नेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे देशाच्या इतिहासामध्ये स्वतःकरता लढलेले लोक अनेक आहेत, पण सामान्य माणसाकरता रयतेकरता लढलेला राजा एकच आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यामुळे आम्ही मुलुकगिरी केली आहे. आम्ही केवळ आपलं साम्राज्य वाढवण्याकरता नाही, मराठी माणूस हा केवळ स्वतःच्या साम्राज्याकरता कधीच लढला नाही. मराठी माणूस लढला तो सामान्य माणसाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याचे अधिकार मिळाले पाहिजे, याकरता मराठी माणूस आपल्या जीवनामध्ये लढला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आज ही जी संधी तयार झाली आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या सगळ्यांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की या संधीला आपण देखील त्या ठिकाणी त्याचा फायदा घ्या. महाराष्ट्राच्या विकास यात्रेमध्ये आपणही सम्मिलित व्हा. आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतो. मेक इन महाराष्ट्र हा केवळ नारा नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण ईज इन डुईंग बिझनेसची एक पूर्ण रेजिम तयार केलेली आहे. पूर्वी महाराष्ट्रात एक उद्योग लावायचा तर 76 परवानग्या घ्याव्या लागायच्या. आम्ही ठरवलं या परवानग्या कमी झाल्या पाहिजे. आज कमी करत करत त्या 76 वरनं 37 वर आणल्या आणि लवकरच त्या 25 पर्यंत आम्ही खाली आणू आणि सिंगल IT प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी या सगळ्या परवानग्या मिळतील. अनेक परवानग्या ऑटोमेटेड रूटवर मिळतील. आपल्यापैकी कोणालाही भारतात येऊन निवेश करायचा असेल, त्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर आता नो मोर रेड टेप, ओनली रेड कार्पेट. आपल्या सगळ्यांकरता त्या ठिकाणी रेड कार्पेट आहे. हा जो काही बदल आहे खऱ्या अर्थानं सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहोत. मुंबईमध्ये आपल्या देशातला पहिला कोस्टल रोड, आता त्याला देखील केंद्र सरकारने आपल्याला मान्यता दिली आहे. आणि लवकरच हा कोस्टल रोड तयार केल्यानंतर संपूर्ण मुंबई जी आहे ती आपण डिकंजेस्ट करणार आहोत. यासोबत नवी मुंबईला आपण नवीन एअरपोर्ट तयार करतो आहोत की ज्या एअरपोर्टच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जो एअर ट्रॅफिक आहे तो डिकंजेस्ट करता येईल. आणि आपण ठरवलं आहे 2019 साली नवी मुंबई एअरपोर्टवरनं पहिलं विमान उडालंच पाहिजे आणि तीच व्यवस्था या ठिकाणी आपण उभी करतोय. आज महाराष्ट्रामध्ये आपण 10 स्मार्ट सिटीज तयार करतो आणि स्मार्ट सिटीजच्या माध्यमातून ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस, ऑप्टिमायझेशन ऑफ सर्व्हिसेस, एफिशियंट सर्व्हिस डिलिव्हरी, या सगळ्या आधारावर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न करतो आहोत की खऱ्या अर्थानं नागरिकाचं क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे ते वाढलं पाहिजे. हा आपला प्रयत्न आहे. अगदी मुंबईच्या जवळ आज नैनासारखा एक प्रकल्प आपण हातामध्ये घेतला की ज्या प्रकल्पामध्ये आपण मुंबईपेक्षा मोठं शहर बसवतोय आणि त्या शहराची थीम अशी आहे की त्या शहरामध्ये 30 स्मार्ट सिटीज आपण तयार करणार आहोत आणि प्रत्येक स्मार्ट सिटीची वेगळी थीम असेल. त्या थीमवर आधारित अशा प्रकारच्या 30 स्मार्ट सिटीजचं एक मुंबईपेक्षा मोठं शहर हे त्या ठिकाणी तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. केवळ मुंबईपुरतंच नाही तर मराठवाड्यामध्ये आज आपण DMICच्या माध्यमातून शेंद्रा बिडकीन या ठिकाणी जो काही इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभा करतोय, आजच या ठिकाणी आपला कार्यक्रम चालू आहे आणि त्या ठिकाणी ऑटो क्लस्टरचं उद्घाटन होत आहे. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की आज औरंगाबादमध्ये आपल्या मराठी बांधवांनी त्या ठिकाणी जे ऑटो क्लस्टर तयार केलं,
जगामधलं अतिशय उत्तम अशा प्रकारचं ऑटो क्लस्टर हे त्या ठिकाणी तयार झालं आहे आणि त्या ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रातले जेवढे जागतिक जायंट्स आहेत त्या सगळ्या जायंट्सला त्या ठिकाणी टूल रूम मिळेल, त्या ठिकाणी मानव संसाधन मिळेल, त्या ठिकाणी जी मॅनपॉवर त्यांना हवी आहे ती मॅनपॉवर, ती स्किल मॅनपॉवर ही त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होईल, ही व्यवस्था त्या ठिकाणी उभी केली आहे। आज विदर्भासारख्या ठिकाणी मिहानचा प्रकल्प आपण सुरू करतो की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी आमच्या भारताची हृदयस्थळी आपण म्हणतो, जे 0 माईल म्हणतो, त्या 0 माईलपासनं त्या ठिकाणी संपूर्ण लॉजिस्टिक ॲक्टिव्हिटी जी आहे ती त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे। एवढंच नाही तर आपल्या कोकणामध्ये आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला निसर्गराजी सगळी त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळे आत्ताच मला कोणीतरी सांगत होतं की कोकण टू कॅलिफोर्निया अशा प्रकारचा एक कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे। अशा प्रकारचे जेवढे इनिशिएटिव्ह आपण लोक या ठिकाणी कराल, मी निश्चितपणे सांगतो महाराष्ट्र सरकार हा आपला त्याच्यामध्ये पार्टनर असेल, आपल्यासोबत त्या ठिकाणी निश्चितपणे काम करेल। महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सगळ्या भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात संधी उभ्या राहिल्या आहेत आणि या संधी ज्या उभ्या राहिलेल्या आहेत या संधींचं सोनं करण्याच्या दृष्टीनं आम्हाला मदतीची आवश्यकता आहे। आज आपण सगळी मंडळी या ठिकाणी आहात, मी असं म्हणतो की तुम्ही आमचे टॉर्च बेअरर्स आहात। महाराष्ट्र काय आहे हे इथल्या माणसाला सांगायची आवश्यकता नाही, आपल्यापैकी कोणालाही जर त्याच्यासमोर उभं केलं तर त्याला एका मिनिटात समजेल महाराष्ट्र काय आहे, मराठी माणूस काय आहे, तिथली संस्कृती काय आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या संधीचं सोनं करण्याकरता आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन आजपर्यंत दिलं आहे, पण आता त्याचसोबत थोडीशी नजर आणि वाकडी नाही सरळ नजर आपल्या मातृभूमीकडे देखील त्या ठिकाणी दिली पाहिजे। मातृभूमी, जन्मभूमी आणि कर्मभूमी दोघांनाही न्याय हा आपण समान तत्वावर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज इतक्या गोष्टी करता येतील आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये। आपल्यापैकी ज्यांची अपेक्षा आहे की आम्हाला भारताची शिक्षण व्यवस्था चांगली करायची आहे, जरूर या, आम्हाला सजेशन्स द्या। शिक्षण व्यवस्थेतलं आपलं कॉन्ट्रीब्युशन निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही अॅक्नॉलेज करू। ज्यांना टेक्नॉलॉजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे त्यांनी टेक्नॉलॉजीमध्ये करा। अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत। आज महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता जलयुक्त शिवार योजना आपण सुरू केली की ज्याच्यामध्ये विकेंद्रित पद्धतीनं आपण जलसाठे तयार करतो आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जलसंधारणाच्या माध्यमातून, वॉटर कन्झर्वेशनच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण दुष्काळमुक्त महाराष्ट्र करू शकतो याचं उत्तम उदाहरण हे आपण सुरू केलं आहे। यावर्षी 6000 गावांमध्ये त्या ठिकाणी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांनी, आपल्याला आश्चर्य वाटेल पब्लिक कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्रामध्ये या 6000 गावांमध्ये किती आलं तर लोकवर्गणीच्या माध्यमातून 300 कोटी रुपये हे सामान्य माणसांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण विकेंद्रित अशा प्रकारचे पाणी साठे तयार करतोय। मला विश्वास आहे की 2016च्या मार्चपर्यंत ही 6000 गावं दुष्काळमुक्त झाली असतील। दरवर्षी 5000 गावं घेऊन येत्या 5 वर्षामध्ये 20000 गावं दुष्काळमुक्त करायची आहे। आपण देखील याच्यामध्ये प्रयत्न करू शकता, मदत करू शकता। ज्या गावातनं आपण आलो आहे त्या गावामध्ये जलसंधारणाची, जलयुक्त शिवाराची जी कामं चाललेली आहेत त्याच्यामध्ये थोडा हातभार आपण लावला, अगदी प्रोत्साहन जरी दिलं। अमेरिकेहून आपल्या देशामध्ये तर आपल्याला माहिती आहे, अमेरिकेहून कोणीतरी येऊन जर प्रोत्साहन दिलं तर दुप्पट वेगानं लोक काम करतात, कारण आमचा जो विचार आहे हा जेव्हा बाहेरून येतो त्यावेळेस तो अधिक चांगला आम्हाला वाटतो आणि त्यामुळे ती देखील एक मोठी मदत ही निश्चितपणे या ठिकाणी आपण करू शकता। आणि म्हणून आज ज्यावेळी आपली यशोगाथा मी पाहतोय त्याचवेळी माझ्या मनामध्ये सातत्याने येत आहे की ज्यांनी अमेरिकेमध्ये दुसऱ्या भूमीवर जाऊन एवढं यश संपादन केलं त्यांनी थोडा विचार जरी केला तरी माझा महाराष्ट्र यशस्वी होईल। माझा महाराष्ट्र 21व्या शतकातला सर्वोत्तम अशा प्रकारचं राज्य हे मला तयार करता येईल आणि म्हणून आमचे टॉर्च बेअरर्स म्हणून मी बृहन महाराष्ट्र मंडळाकडे पाहतो। खरं म्हणजे आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र परिचय केंद्र हे अमेरिकेमध्ये सुरू झालं पाहिजे याकरता गेल्या अनेक वेळा आपण प्रयत्न केला, पण काही ना काही कारणांनी ते सुरू होऊ शकलं नाही। पण आज मी आपल्याला निश्चितपणे सांगतो बृहन महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र सरकार आपण एकत्रितपणे
महाराष्ट्र परिचय केंद्र या ठिकाणी सुरू करू आणि या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला अमेरिकेशी आणि अमेरिकेला महाराष्ट्राशी जोडण्याचा प्रयत्न आपण करू। एवढंच नाही तर त्याच्यासोबत मला असं वाटतं की अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीला जर महाराष्ट्रामध्ये जायचं आहे तर त्याच्यासमोर हा प्रश्न जर उभा राहिला की मी कोणाशी संपर्क करू, तर त्याला एकही मिनिटाचा विलंब न लावता असं वाटलं पाहिजे की महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये गेलं की त्या ठिकाणी मला निश्चितपणे योग्य मार्गदर्शन मिळेल। बृहन महाराष्ट्र मंडळाचे लोक आणि महाराष्ट्र शासनाचे लोक मिळून या ठिकाणी मला उत्तम मार्गदर्शन करतील, अशा प्रकारची भावना त्याची तयार झाली पाहिजे। अशा प्रकारचं एक महाराष्ट्र परिचय केंद्र हे आपण निश्चितपणे तयार करू। त्यासोबत आज पर्यटनाच्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत। खरं म्हणजे आपण जर महाराष्ट्र बघितला तर तुम्ही कुठल्या प्रकारचं पर्यटन पाहिजे, तुम्ही समुद्र पाहिजे, तुम्हाला बीचेस पाहिजे, तुम्हाला पर्वत पाहिजे, तुम्हाला जंगलं पाहिजे, तुम्हाला वन पाहिजे, जे पाहिजे त्या प्रकारचं पर्यटन आणि अतिशय जागतिक दर्जाचं हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला उपलब्ध आहे। आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला आहे की आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून जे आपले जे पर्यटक MTDCशी संपर्क साधतील आणि महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या टुरिझम प्लेसेसवर जे लोक जातील, बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना 25% डिस्काउंट सूट देण्याचा निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी, आपण जगामध्ये खूप ठिकाणी जातो पण आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे एकदा आपण येऊन बघा। आणि मला असं वाटतं की एकदा जर महाराष्ट्र बघितला तर खऱ्या अर्थानं आपण आपले रूट्स काय आहेत, आपलं मूळ काय आहे, आपण किती सुंदर, किती निसर्गरम्य अशा प्रकारच्या भागातून आलो याचा अनुभव देखील आपल्याला करता येईल। खरं म्हणजे आज या ठिकाणी महाराष्ट्र अनलिमिटेड या त्रैमासिकाचं आपण या ठिकाणी प्रकाशन केलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्यापैकी प्रत्येकानं हे जे मासिक आहेत, त्रैमासिक आहे, या त्रैमासिकाचं सभासद झालं पाहिजे। या माध्यमातून नेमकं महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे, मराठी माणूस कशा प्रकारे नवीन नवीन शिखरं पादक्रांत करतोय, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला अतिशय योग्य वेळी त्या ठिकाणी समजेल। आणि म्हणून ही देखील मी आपल्याला अपील करतो की आपण सर्वांनी याचं जरूर सभासद व्हावं। आज या निमित्ताने खरोखर माझं मन भरून आलं आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बघून। आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा एवढंच सांगतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे काम केलं आहे त्यामुळे आमची मान गर्वानं उंच आहे। आज जगामध्ये ज्यावेळी भारतीयांकडे बघितलं जातं त्यावेळी भारतीय म्हणजे ज्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात ब्रेन आहे, ज्यांच्याजवळ बुद्धी आहे, असे बुद्धिमान लोक म्हणून पाहिलं जातं। आणि ही जी बुद्धिमत्ता जगासमोर भारताची प्रदर्शित केली ती तुमच्यासारख्या लोकांनी प्रदर्शित केली आहे। आणि म्हणून आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान वाढवणारी तुम्ही मंडळी आहात। म्हणून तुमच्यामध्ये इथे येत असताना मला खूप आनंद झालेला आहे। मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। हे अधिवेशन यशस्वी तर होईलच, पण या अधिवेशनानंतर हे जे मैत्र पिढ्यांचे असं जे आपण याचं ब्रीदवाक्य ठेवलं आहे, त्या पिढ्या केवळ अमेरिकेतल्या नाही तर भारत आणि अमेरिकेतल्या सगळ्या पिढ्यांचं हे मैत्र आपण पुढे नेऊ, अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आपण मला याचं निमंत्रण दिलं त्याबद्दल मी आपले अत्यंत मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।